बट आता दुसरीकडे काय होतं की गोष्टी त्याच्यावरती डिपेंड होत आहेत, चांगला यूज होतोय आणि दुसरीकडे वाईट यूज पण होतोय, आणि वाईट यूज पण खतरनाक आहे. रिसेंटली तुम्ही बघितलं कोणतं, डिजिटल अरेस्ट. असा क्राईम निघलाय हे सुद्धा तुम्हाला कशावर कळालं, सोशल मीडियावरतीच कळालं. होतंय काय, तर हे जे सायबर क्राईम्स आहेत ना, हे अशी इव्हॉल्विंग आहेत, वाढत जाणारे वाढत जाणारे वाढत जाणारे वाढत जाणारे, किती पण वाढू शकतात. यांना आपण कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं. समजा कायदा तुम्ही हा केलाय, तर उद्या ही घटना घडते जी कायद्यात बसतच नाहीये, गुन्हेगार कोणाला ठरवायचं एक मोठा प्रश्न आहे. कारण की यासाठी काय होतं, कॉम्प्रिहेन्सिव्ह लॉज केलेलेच नाहीयेत, सर्वसमावेशक असे कायदे झालेलेच नाहीयेत. आता एक प्रयत्न आपण केला डीपीडीपी ऍक्टचा, आणि हे फक्त भारताची कंडिशन नाही, ही जगभरातल्या गव्हर्नमेंटची एक मोठी चिंता आहे, इन्क्लुडिंग USA. ते पण टेन्शन मध्ये. आपल्याकडे एवढे क्राईम होत आहेत सायबरला घेऊन, तिकडे मोठ्या मोठ्या पद्धतीचे होत आहेत, तिकडे पण होतात, खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यांच्याही गव्हर्नमेंटला धोका आहे सायबर वॉरफेअरचा. त्यांच्या NSA मधून डेटा लीक झालेला आहे, विकिलीक्स. एक मोठी चॅलेंज आहे, वाढत जातं वाढत जातं वाढत जातं, आणि कायदे याला रोखू शकत नाहीये. म्हणजे तुम्हाला कळते ना इंटेन्सिटी, तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आलं पाहिजे की हे सायबर क्राईम काय आहे, कसा एक्सपांड होतोय, कसा इव्हॉल्व्ह होतोय, उत्क्रांत होणारी गोष्ट आहे. मग कायदे पण आपल्याला कसे ठेवायचे, म्हणजे ओग डेफिनेशन दिसतील तुम्हाला मग कायद्यांमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकत नाही 2 आणि 2 4च, कधी 2 आणि 2 5 पण करावं लागेल, 6 पण करावं लागेल. सिच्युएशन नुसार गव्हर्नमेंटला तिथे ऍक्शन घ्यावी लागेल. कारण की या गोष्टींमध्ये पोटेन्शियल खूप जास्त आहे देशाला डायरेक्ट बर्बाद करण्यासाठी. लोकांचा डेटा लीक करणं, प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी, आता तो फंडामेंटल राईटचा पार्ट बनला. आणि आज लगभग आपल्याबद्दल सगळेच इंटरनेटला माहिती आहे की नाही, लगभग सगळं. सो लॉज वगैरे काय ठरतायत, इनसफिशियंट ठरतायत. आणि काय इन्सफिशियंट ठरताय गोष्ट, येस इव्हॉल्व्ह होते ती. सोशल मीडिया, इंटरनेट हे इव्हॉल्व्ह होत आहे, सायबर क्राईम इव्हॉल्व्ह होत आहे. नाव ज्युरिस्डिक्शनल अँबिग्युटी. इथे तुम्हाला एक कन्सेप्ट आहे, ज्युरिस्डिक्शनल डायलेमा. असे काय कीवर्ड्स आहेत, हे मेन्स मध्ये तुम्ही टाका. ज्युरिस्डिक्शनल डायलेमा म्हणजे अधिकार क्षेत्र नेमकं कोणाचं आहे, कुठपर्यंत आहे, रोल कुणाचा आहे, हेच समजत नाहीये. फेसबुकद्वारे जर दंगा भडकवण्यात आलाय, फेसबुकला गुन्हेगार मानावं का ज्यानं व्हिडिओ टाकलाय त्याला गुन्हेगार मानावं, मोठा प्रश्न आहे. आता केस कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये जाईल, व्हिडिओ एका ठिकाणाचा आहे, दंगा झाला एका ठिकाणी, म्हणजे कुठे अडकल्या गोष्टी सगळ्या, त्या अधिकार क्षेत्रामध्ये. ठरवता येत नाहीये काय आहे नेमकं. कारण की असे विषय कधी नव्हतेच, 50च्या दशकापर्यंत नव्हतेच. सेकंड वर्ल्ड वॉर पर्यंत आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं, तंत्रज्ञान नव्हतं, इंटरनेट होतं, तर मोठ्या मोठ्या एखाद्या बिल्डिंग एवढं इंटरनेट असं, सॉरी कॉम्प्युटर होतं त्यावेळेस. आता तेच कॉम्प्युटर हे लॅपटॉपच्या स्वरूपात हे त्याच्यापेक्षा कितीतरी पॉवरफुल आहे. जे पहिलं कॉम्प्युटर होतं ते मोठे मोठे कॉम्प्युटर असायचे. आणि आज आपण म्हणतोय की किती फास्ट, आज क्वांटम कॉम्प्युटिंग पर्यंत गेलोय. म्हणजे रोबोटला सुद्धा ह्युमन ब्रेन देऊ शकतो, या लेवलला गेलोत आपण. इमोशन्स देऊ शकतो, त्या लेवल पर्यंत चालल्यात गोष्टी. त्याची उत्क्रांती बघा कशी आहे. ओके, सो कळालं ज्युरिस्डिक्शनल डायलेमा, की ह्याच्यात मध्ये पकडता येत नाही कोणाला. अधिकार क्षेत्र कोणाचं आहे, किती एक्सटेंट पर्यंत आहे, कोणाला जबाबदार पकडायचंय, कोणी पकडणार, कोण पकडणार जबाबदार, इथपासून प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर ज्युरिस्डिक्शनल डायलेमा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो विथ इन्सफिशियन्सी इन ऍक्ट्स अँड लॉज. दोन्ही गोष्टी आहेत. कायदे पण कॉम्प्रिहेन्सिव्ह नाही आहेत तेवढे जगभरामध्ये, आणि ही गोष्ट ज्युरिस्डिक्शनल डायलेमा तुम्हाला सगळीकडे दिसेल. कधी तुम्ही बघितलं याच्या आधी कधी असं, आता तुम्ही हे पण सोशल मीडियावर बघितलं असेल की मार्क झकरबर्गला, सुंदर पिचाईला सिनेटने बोलवलं होतं अमेरिकेमध्ये. तिथलं जे हाऊस आहे काँग्रेसमधलं, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, सिनेट समोर नव्हतं बोलवलं त्यांना प्रश्न केले गेले, फाईन मारले गेले त्यांच्यावरती. असं कधी घडलं नव्हतं याच्या आधी. कारण की तिथं समोर बसलेले करोडो लोकांना प्रभावित करतायत, आणि त्याच्याच मागे काही सुसाईड केलेले जे होते त्यांचे पॅरेंट्स पण बसलेले होते. मग तिथं सुद्धा तोच प्रश्न आहे की जबाबदार कोणाला पकडायचं, मार्क झकरबर्गला की त्यांनी सुसाईड केले त्याच्या विचारांना, का फेसबुक काय नेमकं त्या ब्रँडला. पकडता येत नाही, अधिकार क्षेत्र ठरवण्यात येत नाही, किंवा अवघड जात आहे. आपण म्हणून ठीक आहे, आज आपण अधिकार क्षेत्र ठरवलं, उद्या काय होतं, एक्सपांड होतो वापस, काहीतरी नवीनच गोष्ट येते जिथे आता त्याच्यामध्ये बसत नाही.
तर तुम्हाला ही चिंता कळते का गव्हर्नमेंटची, किंवा आता तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी घर केलंय का की अरे खरंच हे खूप पेचीदा मामला आहे, कॉम्प्लेक्स मामला आहे, आणि ह्याच्यावरती मग नेमकं नियंत्रण कसं आणू शकतो आपण? आज गोष्ट आपल्या प्रायव्हसीची आहे, आपल्या पवित्रतेची आहे, जसे पण आपण असू. एक दाखवतो, एक इंटरनेटला एक माहिती आहे की नाही, आणि अशा सगळ्याच्या याच्यामध्ये किती तारेवरची कसरत झाली पूर्ण, आणि त्या तारेवरती कसरत करणारा एक व्यक्ती नाहीये, काय ते करोडो, 400-500 कोटी लोक आहेत पूर्ण जगातले. एवढी मोठी आपली सगळ्यांची समस्या आहे. काय असणार उद्या? गिल्टी कोण असणार? शिक्षा कोणत्या प्रकारच्या असतील? ठीक आहे, तुम्ही आता समजा फायनान्शियल लिटरसी, फायनान्शियल ट्रान्झॅक्शनला घेऊन काय अपराध होत आहेत, त्यासाठी ऍक्ट बनलाय. उद्या सायकोलॉजिकल अटॅक होतोय एखाद्या व्यक्तीवरती, होतोय की नाही? इंस्टाग्रामला तुम्हाला विशिष्ट गोष्ट दाखवणं, पाठवणं, धडाधड सायबर बुलिंग करणं तुमच्यासोबत, तुमची मानसिकता अशी करणं की तुम्ही सुसाईड केलं पाहिजे. ब्लू वेल गेम, मानसिकता, अरे तुम सायकोलॉजिकल अटॅक होतोय. कोणत्या कायद्यात टाकणार तुम्ही? कुणाला दोषी ठरवणार? समजा गेम बनलाय रशियामध्ये, खेळला जातो, इथे लोक इथे मरतायत, इथल्या इंटरनेटला, जिओने इंटरनेट दिले त्याला, कुणाला पकडणार? आता कळालं की कसं आहे हे रचना. आपण फायदा घेतो, यूज करतो, डेली यूज करतो, पण कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहेत का आपल्याला काय आहेत? आपण कोणत्या लेवल पर्यंत ऑलरेडी आपली प्रायव्हसी दिली आहे माहिती आहे? आता दिली इंटरनेटला, आणि कुणी दिली आहे? किती लोकांनी दिली आहे? जवळपास आपण होतो ना मेजर पॉप्युलेशन, मेजर चंक ऑफ पॉप्युलेशन दिली की नाही? उद्याचं जग कसं असेल त्याच्या आधारितच असेल. आणि एकदा ब्रेन जर अपलोड होतोय, आपला ब्रेन जर अपलोड होतोय, तर आपण सगळेच अपलोड झालो इंटरनेटवरती, सर्वस्व, आणि त्याच्यावर काम चालू आहे आता. कळाला हा मुद्दा? कळाला? फक्त नावाचं एक आहे सोशल मीडिया, सायबर क्राईम, सायबर वर्ल्ड, सायबर अटॅक, सायबर वॉरफेअर, फक्त नावाच्या गोष्टी नाहीत, हे आपल्याशी जोडलेल्या आहेत. आज भारतावर सायबर अटॅक होतोय, भारताची इन्फॉर्मेशन लीक होते, चोरली जाते, नष्ट होते, तर त्याच्यामध्ये आपली पण इन्फॉर्मेशन असणार आहे. हे समजून घ्या. ओके, सो ज्युरिसडिक्शनल डायलेमा आहे का? पूर्ण जगात आहे का? यस. आणि ह्याचे कारण काय आहे की कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आणि इव्हॉल्विंग थिंग आहे, उत्क्रांत होणारी. अनोनिमिटी आणि इन्क्रिप्शन. फेसबुकला ऑप्शन आहे बघा, तुम्ही ग्रुपवरती काय टाकताय, अनोनिमस म्हणून टाकून देतो आपण, म्हणजे कुणी आपला चेहरा नाही बघणार, कुणी काय बोलले हे नाही बघणार, धडाधड द्या टाकून काय टाकायचं तर. प्रक्षोभक काय टाकायचं टाका, जातीवर धर्मावर बोलायचे बोला. मग ह्याच्यामुळे काय होतं? सामाजिक हेल्थ, सोशल हेल्थ काय होते? डिस्ट्रॉय होत आहे. बरं, तुम्ही लहानपणापासून टेक्नॉलॉजी वापरताय, लगभग आहे ना, लहानपणापासून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय, जी आम्हाला 15-20 वर्षाच्या नंतरच मिळालेली असेल. खूप मोठ्या प्रमाणात मिळाली की नाही? लहानपणापासून हाय स्पीड इंटरनेट वापरताय, सगळ्या गोष्टी हे करताय, तर तुम्ही हे ऍक्सेप्ट करता की हजारो लोकांचे जीव गेले असतील सोशल मीडियाच्या फक्त चुकीच्या बातम्यांमुळे. 4 लोकांचं तर इथं धुळ्यामध्येच झालं होतं. फेक न्यूज स्प्रेड झाली, र्युमर, आणि रुमर मारून टाकले 4 लोकांना. रुमर पसरणं किती हे झालंय. कोरोनाच्या काळात कसं चालू होतं? यामुळे कोरोना होतो, यांनाच होतो, इतक्या दिवसात मरतं माणूस, भीतीनेच मेलेत, कितीतरी हार्ट अटॅकनं मेलेले आहेत, स्ट्रेसमध्ये जाऊन संपलं. अशी कंडिशन होते. सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे हा सगळा. हा आपल्यासाठी नवीन आहे, याला नाव दिलेलं नाही म्हणून आपण त्याला युद्ध म्हणत नाही, त्याला गुन्हा म्हणत नाही. म्हणजे सरफेस इंटरनेटवरती एवढी घाण आहे, डार्क वेबवरती काय असेल अंदाज तर लावा. वी कांट इवन इमॅजिन की अरे बाप रे हे पण असतं. म्हणजे ज्याचा फक्त विचार केल्यानं सुद्धा झोप येणार नाही किंवा सायकोलॉजिकली आपल्याला डिस्टर्ब वाटेल, त्या गोष्टी सर्रास चालू आहेत डार्क वेबवरती. मी काय म्हटलंय? वी कांट इवन इमॅजिन. आपण इमॅजिन पण नाही करणार अशा गोष्टी. आणि युथचं काय होऊ लागले आता? अट्रॅक्शन कुठे वाढू लागले? डार्क वेबकडे. मग तिथे गेमिंग खेळण्यापासून ते बाकीचे क्राईम सगळे आल्या गोष्टी. आणि मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की त्या रस्त्याला वळायचं नाही. कितीही लिव्हर करणारा असू द्या, कितीही तुम्हाला नाही का प्रलोभन देणारा असू द्या,
नका जाऊ. तर हे मोठे मोठे चॅलेंजेस बनले. ओके, सरफेस इंटरनेट फक्त 4-5%, 95% डार्क वेब आहे. जे आपण यूज करतो ते किती आहे? 4-5%. एवढं जे बोललोय ना आता, ते 4-5% आहे. बाकी सगळं डार्क वेब आहे. गव्हर्नमेंट पण तिथेच असतं. गव्हर्नमेंटचे पण जेवढे कॉन्फिडेन्शियल काम आहे तिथूनच होतात. सो खतरनाक आहे. सो अनोनिमिटी एक ऑप्शन मिळतं की ज्याच्यामुळे तुम्ही काय करताय, स्वतःची आयडेंटिटी झाकता. आणि आयडेंटिटी झाकण्याची जर तुम्हाला सोय मिळाली तर तुम्ही काय करता, आपण पडद्याच्या मागे गेलो म्हणजे काही करू शकतो असं आहे. म्हणजे माझ्या एखाद्या कमेंटनं किंवा एखाद्या वक्तव्यानं किंवा एखाद्या पोस्ट टाकण्यानं होऊ शकतो दंगा पसरू शकतो, हिंसा भडकू शकते, आणि काय तर माझी आयडेंटिटी नाही दिसणार. आहेत आता अनोनिमिटी. असं नका समजू आता तुम्ही तेवढे तर हुशार असेल की अनोनिमस म्हणून घेणं आपला IP ऍड्रेस वगैरे काय हाईड करत नाही. ते फक्त पुढच्याला जे सर्वसामान्य लोक आहेत युजर्स त्यांना आपली आयडेंटिटी दाखवणार नाही. पण ज्या लॉ अँड इन्फोर्समेंट एजन्सीज आहेत त्यांना मात्र सगळ्या गोष्टी दिसतात. हे लक्षात ठेवा. नाहीतर अनोनिमस होणं म्हणजे सगळ्या सिस्टमसाठी होणं असं नाहीये. तुम्हाला ती कंपनी पण बघते जी गव्हर्नमेंटशी बांधील आहे, त्यांना पण गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आता त्याच्यावरती केसेस चालू आहेत. आता सध्या बऱ्याचशा हायकोर्ट्स मध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये देखील केसेस चालू आहेत ह्या सगळ्या कंपन्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं. गुगलवर केस चालू आहे, बाकीच्या कंपन्यांनी गुगलवर केलेली आहे, सर्वसामान्य व्यक्तींनी केले त्या ऍपच्या विरोधात किती केसेस आहेत चालू आहेत ह्या. दुसरं आहे इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन म्हणजे काय, दोन युजर्स आहेत, इन्क्रिप्ट केलेला डेटा आहे, समजा यानं इन्क्रिप्ट केलाय तर तो पुढचा व्यक्ती तेव्हाच डिक्रिप्ट करेल जेव्हा तो याच्याशी काय करेल, हा त्याला की देईल. मग ती सिक्युरिटी कशी असेल, कोडनुसार असेल, व्हॉट एव्हर जे काय मेजरमेंट्स त्यांनी घेतलेले असतील. इन्क्रिप्टेड डेटा म्हणजे तो डिक्रिप्ट कुठून होणार, ज्याच्याकडे पासवर्ड असेल तिकडेच, मधलं कोणी बघणार नाही. जसं काय आता व्हॉट्सअप तुम्ही यूज करताय, पहिला मेसेज केल्यानंतर येतं ना की नाही एंड टू एंड इन्क्रिप्शन. एंड टू एंड इन्क्रिप्शन म्हणजे व्हॉट्सअप म्हणतं की आम्ही तुमचा डेटा नाहीत पाहत आहे, तुम्ही टाईप केला आणि ज्यांनी पाहिलाय तुमच्या दोघांनाच माहिती आहे जे काय. एंड टू एंड इन्क्रिप्शन. आता त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, कधी कधी तो यूज होऊ शकतो, कसा कसा यूज होऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप यूज म्हणजे इन्स्टॉल करताय किंवा कोणती पण ऍप इन्स्टॉल करताय तर त्याच्या ना जेव्हा पण आपण इन्स्टॉल करतो ते एक टर्म्स अँड ऍग्रीमेंट येते की नाही. कधी वाचली आहे? कधीच नाही. का नाही वाचली? का नाही वाचली? कोणती पण ऍप तुम्ही इन्स्टॉल करताय मोबाईलमध्ये येते की नाही, ऍग्रीमेंट नाव असतं तिथे, ऍग्रीमेंट आहे ती ऍपमध्ये म्हणजे त्या कंपनीमध्ये आणि जो युजर वापर करताय त्याच्यामध्ये. का नाही वाचली? फॉन्ट बारीक असतो, बाकी सगळे मोठे मोठे ऍडव्हर्टाइजमेंट मोठी, पण टर्म्स अँड कंडिशन बारीक 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 आणि खूप मोठं असतं. त्या एखादा गेम असेल त्याच्यामध्ये असेल की आम्ही तुमचा माईक यूज करणार, भले आम्ही त्याचा असा असा उपयोग नाही करणार पण अशा अशा वेळेस असा असा यूज करू शकतो. छोटे छोटे डिटेल्स दिलेले असतात, आपण कधी बघत नाही. आपण काय करतो, ऍग्री झालं आपलं मोबाईलचं, म्हणजे दरवाजाच खुला झाला ना. मध्ये फिजिकल तिजोरी आहे का मोबाईलमध्ये, की अरे हे माझी गॅलरी आणि ही मी अशी तिजोरी लावतोय, फिजिकल चावी आहे, असं काय आहे का? ओके, तर या गोष्टी आहेत. म्हणजे कोणीच नाही. तुम्हाला काय वाटतं, समजा 1 बिलियन डाउनलोड आहेत, 100 कोटी ऍप डाउनलोड आहेत, सगळीची सगळी वाचत असतील किंवा कमीत कमी त्याच्यातले 1 कोटी तरी वाचत असतील? नाहीच वाटत ना. 99% वाचत नाहीत हेच आपल्याला वाटतं. 1 कोटी जरी पकडले आपण, बाकीचे 99 करोडांचं काय, 99 कोटी लोकांनी जे ऍक्सेप्ट केलंय झाले त्यांचा पूर्ण डेटा. इंटरनेट चालू आहे म्हणजे काय, इनकमिंग आउट गोईंग तुमच्या डेटाची सुरू आहे आणि सगळ्या फाईल्स फोल्डर्स सगळं काही त्याच मोबाईलमध्ये आहे. आणि तुम्ही टर्म्स अँड कंडिशन अशा बनवताय एवढ्या लंब्या चौड्या आहेत की त्याला कोणी सर्वसामान्य व्यक्ती वाचू शकत नाही. सगळ्यांना काही ना काहीतरी कामधंदा असतोच ना. ट्युशनला जायचं असेल, जॉबला जायचं असेल, काही दुसऱ्या गोष्टी असतील किंवा ती ऍप यूज करण्याची उत्सुकता असेल, पटकन माणूस काय करतो, कंटिन्यू, ऍक्सेप्ट, ऍग्री. आपल्याला काय वाटतं की थोडी ना आपले पैसे चाललेत, आपल्या वॉलेटमधून थोडी ना पैसे चाललेत किंवा बँकेच्या अकाउंटमधून थोडी ना पैसे चाललेत. फ्रीमध्ये ना व्हॉट्सअप किंवा दुसरे ऍप घ्या ना, पण ते अग्रीमेंट जेव्हा आपण करतोय, जो आपला डेटा जातोय, 10 वर्षात जो डेटा घेतला असेल तो किती लोकांना विकला असेल आणि किती कमवला असेल त्या कंपनीने. आपले उपकार करतायत म्हणून व्हॉट्सअप आहे का?
किंवा फेसबुक किंवा इन्स्टा आहे का? आपल्या उपकार आहे जनतेवर, घ्या फ्रीमध्ये इंटरनेट, फ्रीमध्ये बघा सगळ्या गोष्टी. 4 व्हिडिओ मनासारखं बघितले तर 5वी ऍड येणारच तिथे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही काय दिली? तुमची परमिशन, तुमचा मायक्रोफोन. आता ह्या पूर्ण समजा आपलं 1.5-2 तासाचं सेशन आहे, किती ब्रँडचे नावं निघतील, किती फिलॉसॉफी निघेल, किती गोष्टी निघतील. तुमचे माईक चालू आहे सगळ्यांचे, अपलोड होतोय डेटा कंटिन्युअसली. कारण की आता इंटरनेट कोणी बंद करत नाही, सगळं अनलिमिटेड येतं त्याच्यामुळे. कळालं? जेवढं बोलतोय, ज्या गोष्टी तुम्ही बघा, तुम्ही ज्या गोष्टींचा विचार पण करताय ती ऍड येते तुम्हाला. जर तुम्ही खरंच हे केलं असेल ना, तुम्ही बघा, काय की तुमचा अल्गोरिदम सेट झालाय. तुम्ही कसा विचार करणार, तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजेत, तुम्ही युट्यूबला काय बघताय हे बाकीच्या कंपन्यांना पण माहित आहे. तुम्ही अमेझॉनवरती काय सर्च करताय हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी माहिती आहे, म्हणजे तुम्ही कसे आहात, तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, सध्या तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे, हे सगळं अल्गोरिदम मध्ये सेट आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात असलेले विचार सुद्धा तुम्हाला दिसतात. बघा तुम्ही रिसेंटली आता डोक्यात जे चालू होतं ना, दिसतील तुम्हाला. जेवढं जास्त सोशल मीडिया आपण यूज करणार, जेवढे जास्त इंटरनेटला आपण एक्सपोज होणार, तेवढी आपली चांगली तिथे पर्सनॅलिटी तयार होणार, तेवढ्या आपल्याला आवश्यक किंवा हुबेहूब त्या गोष्टी आपल्याला दिसतील वेगवेगळ्या ठिकाणी. कळालं? सो लॅक ऑफ युनिफॉर्मिटी लाईक कंटेंट मॉडरेशन, डेटा प्रायव्हसी, ऑनलाईन स्पीच लिडिंग टू द कॉन्फ्लिक्ट्स. आता तुम्हाला समजा ना मत मांडायचं आहे. समजा एखादा मोठा नेता म्हणतोय बंद जिल्हा, काहीतरी सिरियस इश्यू झालेला आहे, तो म्हणतोय बंद जिल्हा, बंद. सिरियस आणि सेन्सिटिव्ह इश्यू आहे, बरोबर? पण तो सगळ्यांसाठी सेन्सिटिव्ह नसेल. समजा हा जिल्हा आहे, या जिल्ह्यातल्या या विशिष्ट लोकांसाठी तो खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, पण बाकीचे उरलेले मुद्दा लोकांसाठी तो एवढा सेन्सिटिव्ह नाहीये. आणि ह्या ग्रुप मधल्या एका मोठ्या लीडरनं सांगितलंय की पूर्ण जिल्हाच बंद ठेवायचा आहे. पण यांच्यासाठी सेन्सिटिव्ह आहे का? या व्यक्तीसाठी नाही. यानं काय केलं, याला ओपिनियन द्यायची की हे चुकीचं चाललंय, हे बंद झालं पाहिजे, ही हुकुमशाही आहे, वाटेवर त्याला जे काहीतरी म्हणायचंय त्याला या सिस्टमच्या विरोधात जे चालू आहे. होऊ शकतं की त्याला त्याचं शॉप बंद करायला लावलं आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह असेल. मग त्याला जर ओपिनियन द्यायची, तो घराच्या छतावर जाऊन मोठ्या मोठ्याने ओरडेल का फेसबुकला टाकेल? आता या व्यक्तीने टाकलं फेसबुकला की हे दडपशाही आहे, हे आम्ही सहन करणार नाही, असं तसं हे ते. कोण हर्ट होणार? हर्ट कोण होणार? माधुरी दीक्षित. मग कोण हर्ट होणार? कोणते लोक? जे ह्यामधले, बरोबर ना? हर्ट कोण होणार? हे लोक. आता हे लोक दुश्मन कोणाला बनवतील, समजतील त्यांना. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं? दंगा, जाळपोळ, खून खराबा. याचाच वापर आपल्यासाठी जात, धर्म, वंश, भाषा, प्रादेशिकता यासाठी वापर केला जातो. ग्रुप बनवले, कुणासाठी सेन्सिटिव्ह, कुणासाठी नाहीये. पण ज्यासाठी नाही तो टाकायला जातो सोशल मीडियाला. होऊ शकतोय, समजा मी एखाद्या व्यक्ती आहे, माझी अर्निंग करोडोची आहे आणि मला वाटलं की चिल बसलो मी माझ्या सोफा सेटवरती आणि 70व्या मजल्यावरती आहे, 5-10 कोटीचा बंगलो, डुप्लेक्स आहे तो फ्लॅट, आणि माझी लाईफ कशी, मला माहिती आहे ग्राउंड लेवलला काय चालू आहे. मी धडकन दिलं काहीतरी टाकून, तो बॉम्ब सारखा पडतो समाजावर. मग कुणासाठी तो सेन्सिटिव्ह असतो? माझ्यासाठी तो सेन्सिटिव्ह नव्हता मुद्दा, माझ्यासाठी कॅज्युअल आहे ते बोलणं. माझं सर्कल तसं आहे, माझं स्टँडर्ड तसं आहे. पण तो जर गरिबीचा मुद्दा म्हणून बाहेर आला तर किती लोक हे पेटतात त्याच्यावरती. तो स्त्रियांचा मुद्दा म्हणून आला तर किती लोक पेटतात त्याच्यावरती. कळतंय ना? आपल्या जीडीपीचा किती हिस्सा जातोय? लगभग 25% व्हायलन्स मध्ये. 5 ट्रिलियनची इकॉनॉमी, 25% तर गायब होते हिंसेमध्ये. आणि सगळी हिंसा कुठून येते आता? मॉब लिंचिंगचे व्हिडिओ कुठे बघितले तुम्ही? स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले? नॉर्थ ईस्ट असेल किंवा भारताचे कोणते पण हिस्से असतील, कुठे बघितले तुम्ही? सोशल मीडिया, न्यूज मध्ये, व्हिडिओज मध्ये. अरे 140 कोटी लोक आहेत आणि इंटरनेटला ना शिकणं असणं गरजेचं नाहीये. आज 1-2 वर्षाच्या लेकरं रडू लागले, हे बाळा हे घे घे कसं घे, परत राहतो तो. तिथपासून सोशल मीडिया सुरू होतो. तर डेथ बेडवरती असलेला एखादा म्हातारा माणूस सुद्धा चालू आहे त्याचा लास्ट अपलोड. सगळेच आहेत की नाही?
तर या सगळ्यांमध्ये समजा शिकलेलं कुणी म्हणजे क्रायटेरियाची गरज नाही, करोडो लोक लहान लेकरांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे इंटरनेटवरती आहेत, तर बऱ्याचशा गोष्टी काही लोकांसाठी खूप जवळच्या असतील, त्याच गोष्टी दुसऱ्यांसाठी नसतील, आणि ज्याच्यासाठी नाही तो कॅज्युअली पोस्ट करतोय, आणि त्या पोस्टवरून काय होतंय, जे ज्यांच्यासाठी सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तिथं वादळ पेटतंय. गोष्ट आहे स्वाईप करण्याची किंवा टिक 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 करण्याची, त्या टिक टिक करण्यातून डायरेक्ट लोकांच्या डेड बॉडीज पडू लागल्या, लोकांच्या स्किन सोलल्या झाल्या आहेत, लोकांना ठेचलंय अक्षरशः दगडाने ठेचलंय, इथपर्यंत आहे, इथपर्यंत पेनिट्रेशन आहे सोशल मीडियाचं. कळालं आहे? म्हणजे तुम्ही आतापर्यंत मी सांगतो ना, तुम्ही राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोशल मीडियाला कधी बघितलंच नसेल, कारण की रोज होत आहेत, रोज गुन्हे होत आहेत, आपल्यासोबत पण होत आहेत, आपल्यासोबत पण स्कॅम होत आहेत, आपली पण माहिती अपलोड होते, आता तुमची माहिती अपलोड चालू आहे, दॅट इज अ स्कॅम. ज्याची अग्रीमेंट कोणी दिली, तुम्हीच अग्रीमेंट केले, मी अग्री केले. प्रायव्हेट डेटा 24/7 अपलोड 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 होतोय, अपलोड होतोय, अपलोड होतोय. पहिले ऍपच्या साईज 10-12 MB असायच्या, आता GB पर्यंत गेल्या त्या ऍपच्या साईजेस सुद्धा, सगळं कव्हर करतायत. त्याच्यावरती कधी गेलो का पेट्रोलचे भाव वाढले, अरे ऍपची MB वाढली, कमी करा, बोलतो आपण. उलटा भारी असेल तर HD असेल. केले कधी लोक आले तर रस्त्यावरती 100 MB ची 50 MB ची करा, आमच्या टाइम मध्ये पेट्रोल 50 रुपयाला होतं, मग आमच्या टाइम मध्ये 50 MB ची होती, आता 100 MB ची का? पहिले आम्हाला फक्त मायक्रोफोन आणि मेसेजची परमिशन घ्यायचे, आज कॅमेरा, मायक्रोफोन, इनकमिंग कॉल, कीबोर्ड, गुगल कीबोर्ड, बाकीचे कीबोर्ड, जे टाईप करताय ते सुद्धा सगळ्याचे परमिशन दिलेत आपण. समजलं? म्हणजे तुम्ही ऍग्री करता का की तुमची 100% जी पर्सनॅलिटी जी तुम्हालाच माहिती आहे फक्त, त्यातली कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त, 50% जास्त अपलोड झाली ऑलरेडी, 50% जास्त सगळेच ऍग्री करता, मग काय बाकी राहिलं प्रायव्हसीचं? तुमच्यातलं कोणी 80% पण म्हणेल, कोणी 90% पण म्हणेल, आणि 80-90% झाले सगळं. विचार करा, टाईप करण्यापासून ते बघण्यापर्यंत सगळ्या गोष्टी. टेक्नॉलॉजिकल लॅग. लेजिस्लेटर्स अँड regulatory bodies often struggle to understand the nuisance of rapidly evolving technologies resulting in laws that become outdated quickly. हे इव्हॉल्व होते, लॉज आउटडेटेड होत आहेत. ही एक मोठी चॅलेंज आणि जगभराच्या गव्हर्नमेंट समोर आहे. कंटेंट मॉडरेशन चॅलेंज. तुम्ही जर सुरुवातीला बघितलं असेल ना, फेसबुक वगैरे जे ऍप्लिकेशन आलते ना, युट्यूब वगैरे, त्याच्यावरती ना व्हायलंट व्हिडिओ पण चालायचे, लाईक ब्लड वगैरे असेल ते दिसायणार. मग आतंकवाद्यांचे व्हिडिओ इव्हन शीतछेद करताना सुद्धा बघितलेले फेसबुकला, असे मोस्ट डिस्टर्बिंग व्हिडिओ किंवा लक्षात राहतात मरेपर्यंत असे, तर ते सुद्धा दिसायचे. तर त्यांचं प्रमाण एवढं वाढलं 2010, 11, 12, आता त्या टायमालाच आम्ही यूज करत होतो ना सुरुवातीपासूनच, एवढं प्रमाण वाढलं, बापरे काय काय व्हिडिओ यायचे. युट्यूबला कसलं हे नव्हतं, युट्यूब व्हायलन्स व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओज युट्यूबवरती असायचे. सेम विथ फेसबुक, कोणत्याही लेवलचं काही रेग्युलेशन नव्हतं. मग जेव्हा लोक मरू लागले, लोक पागल होऊ लागले, लोकांचं नुकसान होऊ लागलं, मग ह्या केसेस जाऊ लागल्या कोर्टामध्ये, मग तेव्हा मोठा प्रश्न निर्माण झाला सुप्रीम कोर्ट आणि गव्हर्नमेंटमध्ये की जबाबदार कोणाला पकडायचं. पहिला प्रश्न होता तो, आणि त्या केसेस पण बघितलेल्या, पुढे बघण्यात येत ना आपण, जबाबदार कोण. आणि कटघऱ्यामध्ये तर मोस्टली हेच होते, गुगल, फेसबुक वगैरे, कारण की ते सगळे यूज करायचे. मग तेव्हा कंपन्यांनी ऍग्री केलं की आम्ही काय करू, फिल्टर लावू, व्हायलन्स व्हिडिओ वगैरे दिसणारच नाही. इव्हन आता थोडंफार व्हायलन्स जरी असेल तर तुम्हाला ब्लर केलं जातं किंवा इमेज ब्लर केलं जातं, आणि 18च्या पुढचे असेल तर बघा सेन्सिटिव्ह कंटेंट म्हणून असं ब्लर केलं जातं. आम्ही ते पण करू आणि आम्ही तुम्हाला सोर्स देऊ, म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटला सांगू की व्हिडिओ कोणाच्या डिव्हाइसमधून अपलोड झालाय, तिथपर्यंत आम्ही करू. मग तेव्हापासून त्यांना बऱ्याचशा अटी लागू झाल्या, 18+ कॉन्टेंट काढलं गेलं. आज युट्यूबला 18+ काय कॉन्टेंट असेल तर तो सगळ्यात आधी वॉर्निंग येते की 18 वर्षाच्या पुढे असेल तरच पहा. इव्हन तुमचं लॉग इन नसेल तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाहीत 18+. 18+ म्हणजे काय, व्हायलन्स वगैरे असेल तर, शिवीगाळ असेल ते नाही दिसणार जर तुम्ही लॉग इन नसाल तर. इथपर्यंत कंट्रोल केले आपण त्यांना.
आणि इथपर्यंत याच गोष्टींपर्यंत कंट्रोल करतोय आपण. याच्या पुढे कसं करणार? तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय, तुमची मानसिकता हलते आणि तुम्ही त्याचं नुकसान करताय बाजूच्याचं, त्याच्यामध्ये गुन्हेगार कोणाला ठरवायचं? किंवा तुमच्या एका पोस्ट केल्यामुळे त्याचं आयुष्य खराब होऊ शकतं. आणि पोस्ट अशी की कायद्यात बसत नाहीये. दॅट इज द चॅलेंज. ही इव्हॉल्विंग गोष्ट आहे. सो हु डिसाइड व्हॉट इज हार्मफुल? मगाशी तुम्हाला म्हटलं ना की एखादा गोष्ट एखाद्यासाठी हार्मफुल किंवा सेन्सिटिव्ह असेल, दुसऱ्यासाठी ती नसेल. कोण ठरवणार? येणारं काय असेल? सिस्टम कशी असेल येणारी? अजून 20 ते 25 वर्षाचा फक्त विचार तर करा. कोणत्या लेवलला? जर तुम्ही आता अग्री करताय की 70-80% तुम्ही अपलोड आहेत, येत्या 5 वर्षात 100% होतील. 20 वर्षांमध्ये काय असेल? मेटॅलिक बॉडी, सगळं काय वेगळंच. सगळेजण अपलोड झालेले असतील, नियम खूप वेगळे असतील, खूप वेगळे असतील. आधी खूप मोठ्या मोठ्या घटना घडणार हे सगळं बदलताना, कारण की खूप मोठा बदल आहे हा, शिफ्ट आहे. आणि जेव्हा जेव्हा मोठे मोठे शिफ्ट झालेले आहेत, काय होत आहेत? मोठमोठे रिव्होल्युशन होत आहेत, क्रांत्या होत आहेत. सो इट विल बी अ थर्ड वर्ल्ड वॉर, व्हॉट एव्हर. तर तिसरं विश्वयुद्ध कशावर? इंटरनेटवरतीच असणार आहे सगळं. सगळ्या कीज कुठे स्टोर आहेत? सगळ्या इनक्रिप्टेड इंटरनेटवरती. आज सायबर वॉरफेअर मध्ये मिलिटरी ऑपरेशनला कमजोर करणं, मिलिटरी जे कमांडिंग ऑफिसर्स असतील त्यांना चुकीची माहिती देणं, युद्ध घडवून आणणं, हे सुद्धा शामिल आहे. आपण सायबर क्राईम मध्ये बघितलंय. थर्ड वर्ल्ड वॉर मध्ये तुम्हाला वाटत नाही की 90% इंटरनेटचा वापर होणार आहे? ते केमिकल रिलीज करण्यापासून असू द्या किंवा एक्सप्लोजन करण्यापर्यंत असू द्या. मग शांत होईल काही गोष्टी आणि मग ते रूल्स आणि रेग्युलेशन बघतील येणाऱ्या ती जी काही पिढी असेल तेव्हाची, जसं आपण असू. खूप मोठी शिफ्ट आहे ही, काही वर्षातच आता होणार आहे. 10 वर्षापूर्वी खरोखर स्वप्न होतं की अरे मोबाईल मधून फोटो काढून पैसे द्यायचे, किंवा लोकांना स्वप्नात पण विचार येत नसतील सर्वसामान्यांना. आणि आज मी तुम्हाला म्हणतो की आपलं ह्युमन ब्रेन अपलोड होणार आहे काही वर्षांमध्ये, आणि मेटॅलिक बॉडी असेल, एआय सोबत आपण इंटिग्रेट असू. आपल्याला एवढं नवल वाटत नाही, कारण की आपल्यासाठी या गोष्टी काय बनत चालल्यात? न्यू नॉर्मल. पटकन अडॉप्ट करतो की नाही आपण? विचार करा, आपले आजी आजोबा आठवा, ते पण फोनवर बोलतात, हॅलो कसं आहे, बटन बिटन जाऊन ते बघत असतं फेसबुक. हा निळा निळा म्हणजे फेसबुक, त्या व्हिडिओ चालू, इंस्टाग्राम चालू आहे का नाही? सो दॅट इज द पॉवर. येणारा समाज खूप बदललेला असणार आहे, आणि याची डेफिनेशन सध्या एक सगळ्यांसाठी होईल आपल्याला वाटत पण नाहीये. वाटतं तुम्हाला? एखादीची गोष्ट जी सेन्सिटिव्ह आहे काही लोकांसाठी, ती सगळ्यांसाठी असू शकते. आणि दुसरीकडे आपण काय म्हणतोय? मला आणि प्रत्येकाला आर्टिकल 19 नुसार काय मिळाले? फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. पण माझं एक्सप्रेस करणं कॅज्युअल आहे, पण त्याच्यामुळे बॉम्ब फुटू लागलेत तिकडे, दंगे होऊ लागलेत तिकडे. हे आहे मोठी चॅलेंज. नाव इंटरमिडियरी लायबिलिटी ऍप्स. मध्यस्थ कोण आहे? इंटरमिडियरी कोण आहे आपल्यामध्ये? त्याच्यामध्ये जे काय गोष्टी होत आहेत, ऍप. तर त्यांच्या लायबिलिटी आतापर्यंत सेट नव्हत्या, त्यांच्या बाउंड्रीज आतापर्यंत सेट नव्हत्या, आता हळूहळू करू लागले. बाय द डीपीडीपी ऍक्ट फर्स्ट टाइम 250 कोटी पर्यंत पॅनल्टी ठेवली आहे. 250 करोड पर्यंत. कंपन्या नव्हता ना, दबदबाच नव्हता. टिकटॉकनं किती डेटा लीक केलाय, घेतलाय, किती गोष्टी अपलोड असतील तुम्हाला अंदाज आहे? आज जे आयजीला आहे, म्हणजे इंस्टाग्राम तेच करते की नाही जे टिकटॉक करायचं? डान्स करा, डायलॉग करा, काय करायचं ते करा, फोन करा, याचा अध्यक्ष बोलतोय माझं हे काम करा, लाईट गेली लाईट टाका, माहित आहे ना? तर यूज मिसयूज मोठ्या प्रमाणात आहे, आणि ऍपला आतापर्यंत कधी हे नव्हतं, ब्रेक नव्हतं. आता ते हळूहळू लागू लागले, पण पूर्णपणे ब्रेक लावू शकत नाही. इंटरमिडियरी काही त्यांच्या मार्फत सर्व्हिस मिळत आहेत, आणि गव्हर्नमेंटला पण त्यांच्या मार्फत रेव्हेन्यू मिळतो खूप मोठा. तुम्ही बघा ना, आता तुम्ही 1000 रुपयाची जर ऍड करायची आपल्याला मेटाला, तर त्याच्यामध्ये मला वाटतं 172-173 रुपये काय ते टॅक्सच जातो. रेव्हेन्यू किती मिळतो? प्रत्येक ऍड मध्ये गव्हर्नमेंटला पैसे मिळू लागले. इकॉनॉमीची साईज, त्यांच्यावरती एकदम दबाव आणला तर काम होणार नाहीत, लोक अकाउंट उघडणार नाहीत त्याच्यावरती. कळालं ना? गव्हर्नमेंट आपलं पण, आपण पण काय करू, थोडंसं लूज सोडू नाही का? कारण की एकदमच आपण त्यांना ग्रॅप केलं तर काय होईल? लोक यूज करणार नाहीत.
लोक दंगे फसाद करतील, लोक उठाव पण करतील. उद्या व्हॉट्सअप बंद झालं तर नाही करणार लोक. डिपेंडन्सी. तर कळालं गव्हर्नमेंट काय झालंय, अडकलाय. एकीकडे फायदा पण मिळतोय आणि दुसरीकडे नुकसान पण आहे.